संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी गौरी, आपण पाहत आहात संध्या लाईव्ह। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे। अगदी तीच परिस्थिती बारामतीच्या दुष्काळी पट्ट्यात आहे। दुष्काळी पट्ट्यातील असणाऱ्या तरडोली येथील तलावामध्ये थेंबभर देखील पाणी उरलं नसल्यानं आसपासच्या विंधन विहिरींनी तळ गाठलाय। परिणामी शेतातील पिके करपू लागल्यानं शेतकरी अडचणीत आलाय। नमस्ते, माझं नाव श्रीकांत गाडे, मी तरडोली ग्रामस्थ आहे तरुण। आणि साधारणतः 50 वर्षापूर्वी पाटबंधारे विभागामार्फत तरडोली तलावाची निर्मिती झाली होती। साधारणतः 58 MCFT चा हा तलाव आहे, ज्याच्यामध्ये 22% मृत साठा आहे, 32% घन साठा आहे आणि 4% मृदा साठा आहे। तसं पाहायला गेलं तर सिंचन व्यवस्थापनासाठी, शेतीच्या सिंचन व्यवस्थापनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी ह्या तलावाची निर्मिती झाली होती। आताच्या सद्य परिस्थितीमध्ये बघायला गेलं तर पाण्याची उपलब्धता ही शून्यच आहे, म्हणजे संपूर्ण तलाव आटलेला आहे दुष्काळामुळे आणि कुठल्याही प्रकारची पाण्याची उपलब्धता सध्या नाहीये तलावामध्ये। त्यामुळे शेतीच्या तर सिंचन क्षेत्रावरती तर खूप मोठा परिणाम झालेला आहे आणि जनावरांसाठी आवश्यक असलेला चारा सुद्धा कमी पडलेला आहे। वास्तविक पाहता आम्ही शासनाकडे वेळोवेळी मागणी केलेली आहे। सदर धरणासाठी TCS कंपनी मार्फत 1,32,00,000चा निधी उपलब्ध झाला होता। त्यातलं 50% काम आता पूर्ण झालेलं आहे। 50% काम जर पूर्ण झालं तर उपसा सिंचन मार्फत तरडोली तलावावर कायमस्वरूपी पाण्याची जी दुष्काळ सदृश परिस्थिती ती हटवण्याकामी मदत होऊ शकते। तर आमची शासनाकडे अशी मागणी आहे की लवकरात लवकर उरलेलं काम पूर्ण करून तरडोलीच्या तलावामध्ये उपसा सिंचन योजनेच्या पाण्याची कार्यपूर्तता व्हावी आणि हा जो वर्षातून 4 महिने जो दुष्काळ असतो तर तो दुष्काळ कुठेतरी कमी व्हावा आणि त्याचा पंचक्रोशीतल्या तरडोली आणि आजूबाजूच्या गावांना फायदा होईल। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।